आपल्यावरती ना अपेक्षांचं ओझं असतं. माणूस म्हटलं की भावना आल्या आणि भावनांच्या मागे कुठेतरी अपेक्षा दडून बसलेल्या असतातच. बरं, मग त्यात काय झालं? आपल्याच माणसांकडून अपेक्षा करणं चुकीचं नाहीये ना? अशा सोयीस्कर वाक्यांमधून मग आपण आपल्यालाच पटवून देतो की अपेक्षा करणं चुकीचं नाहीये. आपल्याला काय हवंय हे माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा कसं होतं, काही गोष्टी आपल्याला ज्या हव्या आहेत त्यासाठी स्टँड घेणं, त्यासाठी लढणं सुद्धा खूप महत्वाचं असतं. कोणाच्या तरी साठी आपण कोणाच्या तरी बरोबर चुकीचं वागतोय का, ह्याचं सुद्धा आत्मपरीक्षण करणं खूप जास्त गरजेचं आहे ना. ह्या सगळ्या प्रवासामधून वाहत जात असताना आपला तो एक दृष्टिकोन तयार होतो जो बऱ्याच जणांमध्ये पाहायला नाही मिळत. वरवर विचार करण्यापेक्षा आपण खूप वेगळा आणि खूप पुढचा विचार करत असतो, जो कधी कधी आपल्या आजूबाजूच्या लोकांना कळतच नाही. तो जो आपण विकसित केलेला आपला दृष्टिकोन आहे तो